असं मारुती मंदिराजवळ सप्ताह होता. ग्रामदैवत हनुमंतरांच्या चौकात गेले आणि गुडघ्यात डोकं घालून बसले. डोकं घालून बसल्याबरोबर महाराज झाली काय गंमत. 82 वर्षाचं बख्खळ म्हातारा जुना पावसाळा खाल्लेला आणि नेमकं ते रस्त्याने चाललं. 4-5 पोरं गुडघ्यात डोकं घालून बसले. त्या म्हाताऱ्याचं लक्ष त्या पोरांकडे. म्हणजे काय रे पोरं हो, तुम्ही असे का बसले. त्यावेळेला म्हाताऱ्याला पोरांनी सांगितलं, म्हणले आपल्या गावातला अण्णासाहेब त्यांच्याकडे वर्गणी मागायला गेलो, त्यांनी पावती फाडली पण आम्हाला टोचून बोलले. म्हणले तुम्ही त्याच्याकडे गेलेच कशाला, हे जुनं पावसाळा खाल्लेलं होतं म्हणे, तुम्ही त्याच्याकडे गेलेच कशाला. म्हणले नाही 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 नाही, सर्व महेंदळ्याची पावती फाडली, त्याला कसं सोडावं म्हणून गेलो. म्हणा बोले लुंजीरा ना तुमचे, सर्व महेंदळ्याची पावती फाडली, त्याला कसं सोडावं म्हणून गेलो. महाराज मला जायचंच नाही. नेमका सत्याचा 6वा दिवस होता. 9, 9:30, 10 वाजलेले होते. नेमकं 12, 12:30, 1 वाजलेला आणि नेमकं हा म्हातारा 82 वर्षाच्या अण्णाच्या घरावरून ये जा चालूच होती. आणि अशी अवस्था असताना बरोबर घड्याळीचा काटा दिरवरती गेला आणि त्या अण्णाच्या मुलाला 10-12 पाहुणे पाहायला आले. मना बोले ध्यान माल्यावर, अण्णाच्या मुलाला 10-12 पाहुणे पाहायला आले. ते पाहुणे अर्धा पाऊण तास बसून झालं. म्हातारा जुना पावसाळा खाल्लेलं ते जसं गेलं तसे हनुमंत मंदिराच्या चौकात. म्हणजे पोरांनो चला, तुम्हाला पावती फाडायची नाही, चला म्हणले माझ्या बरोबर. म्हणले नाही 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 आम्हाला नाही यायचं. म्हणजे चल आमच्या बरोबर. हो महाराज, म्हातारा पुढे मुलं मागे, म्हातारा पुढे मुलं मागे. आणि या 82 वर्षाच्या बक्कळ म्हाताऱ्याने दुरून राम राम केला त्या शामराव शेठला. म्हणे अण्णासाहेब राम 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 राम. त्याने कोंबड्याने खाली मान घातल्या का तर राम राम केली बोल. म्हणले राम राम. आता 4-5 पोरं सोबत, म्हातारा सोबत, घरात पाहुणे आणि खुर्चीवर हा 4चा आकडा घालून बसलेला सेठ. आणि हा म्हातारा बोलला सेठला, म्हणे सेठ आपल्या सप्त्यातला 6वा दिवस आला, घ्या पावती फाडून. आता सेठला हा म्हणावं तर पावती फाडलेली नाही. म्हणा बोलेलो हा म्हणावं तर पावती फाडलेली नाही, म्हणावं तर मी दिलेलं नाही. आता काय करावं. महाराज तो जसा गेला तसा बायकोकडे. म्हणले काका मला सत्ता बसलेला काय देऊ. हा म्हणलं मी मालकी नाही का. ती वाघावर बसलेली होती भवानी. बऱ्याच भवान्या घरात वाघावर बसलेले असतात. नवऱ्याने किती समजूतदारपणाने सांगितलं त्याचा संताप आला. म्हातारा म्हणलं बा हळू बोल, हे पाहुणे आपल्या मुलाला पाहायला आलेले, ते बसलेले उठून जायचे. म्हणजे काय देऊ. म्हणे देऊन टाक शेरभर दादर. लक्ष देऊन ऐका. अन्नदाने दृढाविष्य. शेरभर दादर दिली आणि नेमकं ते 2-2:30 वाजलेले होते आणि वारकरी मंडळी असं सप्त्याला मुक्कामाला होती. आणि त्या सप्त्या कमिटीने ठरवलं ही शेरभर दादर, त्याच्यामध्ये अजून थोडीफार दादर घालून गिरणीवरती पाठवून दळून आणा. संध्याकाळी काहीतरी भाजी केली जाईल आणि वारकऱ्यांना दादरीची भाकर आणि भाजी खाऊ घातली जाईल. त्या दिवशी एकादशी नव्हती बरं का. हा म्हणजे तुमचा गैरसमज होईल नाही. त्या दिवशी एकादशी नव्हती आणि नेमकं गंमत अशी झाली. हो दादर दळायला पाठवली. 2-2:30-3 वाजले दादर दळून आणली आणि सर्व पाहुणे 3, 3:15, 3:30ला उठून गेले. त्या मुलाला पाहायला आलेले पाहुणे उठाले आणि उठल्यानंतर झालं काय गंमत. तो जो शामराव सेठ होता ना, त्याने 4 वाजू दिले. 4 वाजता घराच्या पोर्चवर म्हणजे ओट्यावर अशी खुर्ची टाकली, 4चा आकडा घालून बसला. आणि त्याला येणारे जाणारे लोक रामराम करायचे, त्याचं त्यांच्याकडे लक्ष नाही. घरातली धर्मपत्नी आवाज द्यायची, त्याच्याकडे लक्ष नाही. त्याच्या डोक्यात एकच विचार, कवा नाही दिलं शेरभर गेला, कवा नाही दिलं शेरभर गेला. एकच विचार त्याच्या डोक्यात. 4:15, 4:30, 4:45, 5, 5:15 वाजले आणि येणारे जाणारे लोक रामराम करायचे, तरी त्यांच्याकडे लक्ष नाही. बायको चहा घेऊन आली तरी तिच्याकडे लक्ष नाही. 5:15, 5:30 वाजले. तोच विचार, कवा नाही दिलं शेरभर गेलं. विचार करता 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 बीपी लो झाली आणि मला बोलू नका त्यांना तुम्ही. महाराज बीपी लो झाली आणि त्याने चांदीचे डोळे केले. बायको घरातून धावत आली. हो महाराज जशी आंबरडा फोडत आली. महाराज तो मेलेला आता एक करंट आयुष्यात कधी कोणाला दान केलं नाही.
आता या यादीत आपण बसतो का? बसल्या जागेवर चिंतन करायचं बरं का, नुसतं ऐकायचं म्हणून ऐकू नका. हो, या यादीत आपण बसू नये अशी माझी इच्छा आहे. आता त्याने शहरभर आयुष्यात कधी दान केलं नाही, आता शहरभर दान केलं. शहरभर दान केल्यानंतर मेल्यानंतर ते आशाच्या पोटी जन्माला आलं. आशाच्या पोटी जन्माला आलं. जिला लग्न होऊन 10-15 वर्ष झाले होते आणि जिला मूलबाळ नव्हतं, तिच्या पोटी हा जन्माला आला. कोण? म्हणे माया, कोण? शामराव. हा जन्माला तिच्या पोटी आला. ज्ञानोबाराय गोड सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जी मायला 10-15 वर्ष लग्न होऊन झाली, मूलबाळ होतच नाही झालं, आणि जर एखाद्या गल्लीतली बाईने त्या पोराला तिच्याजवळ मागितलं तर देत, जोरात बोला, देत नाही. जर एखाद्या माणसाने त्याला पकडलं, धरलं, त्याच्या मुका घेतला तर ती तिला आवडत नाही. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात, वैसेची शेवटी एक कवियेची वांझोटी, मोहाचे त्रिपुटी नाचू लागे. ज्ञानोबाराय म्हणतात, अनेक वर्षानंतर जर मुलगा झाला तर ती आईचा आनंद गगनात मावत नाही. आणि हा मेल्यानंतर स्वर्गामध्ये यमराजाने याला बोलवलं. लक्षपूर्वक दृष्टांत आहे का? आणि याला उन्हात उभं केलेलं होतं आणि हा हिच्या पोटी जन्माला आला. आता नेमकं हिच्या पोटी जन्माला आला. ही रोज मांडीवर झोपवायची, स्तनपान करायची, त्याच्या टाऊवरून डोक्यावरून हात फिरवायचे आणि रोज एक शब्द, माझा सोनू कधी मोठा होईल, माझा सोनू कधी मोठा होईल, माझा सोनू कधी मोठा होईल. महाराज असं करता 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 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिना, 4 महिना, 5 महिन्याचं लेकरू झालं आणि रोज म्हणायची माझं सोनू कधी मोठा होईल. आणि तिच्या समोरून जर स्तनपान करता करता डोक्यावरून हात फिरवता फिरवता तिच्या जवळून जर 8वी, 7वी, 10वीतला मुलगा गेला तर त्या मुलांकडे पाहून तिच्या मुलाला म्हणायची मनातल्या मनात, माझ्या बरोबर जिंचे लग्न झाले तिचे पोरं 8वी 10वी ला गेले. माझ्या बरोबर म्हणजे माझ्या बरोबर नाही ना, तिच्या बरोबर. हा, माझ्या बरोबर ज्यांचे लग्न झाले त्यांची पोरं 8वी 10वी ला गेले आणि माझे सोनू कधी मोठा होईल. महाराज नेमकं माझ्या मायावर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. हो, मुलगा अन्न हे किती महिन्यानंतर खायला लागतो बरं? जन्म तुम्ही देता ना? हा, चाल द्या 7, 5, 4 चाल द्या सकाळी. सायन्स असं सांगतं, मुलगा चांगलं अन्न हो म्हणजे बऱ्यापैकी 8 महिन्यानंतर खायला लागतो. तो मुलगा 8 महिन्याचा झाला आणि त्या मायने विचार केला, बरोबर आहे, 8 महिन्याचा झाल्यानंतर त्या मायने नेमकी शहरभर दादर दल्ली. तिच्या घरामध्ये गव्हाच्या थप्प्या होत्या, बाजरीच्या थप्प्या होत्या, तांदळाच्या थप्प्या होत्या. महाराज ती मायने विचार केला माझ्या पोराला गव्हाचं अन्न जड पडेल म्हणून तिने दादर दल्ली. तिने बी शहरभरच दादर दल्ली. मला बोलेलो म्हणजे राहणार ना ते शहरभर दादर दल्ली. आणि शहरभर दादर दल्ल्यानंतर आता 8 महिन्याचं लेकरू ते शाण्या माणसाची चतकुर भाकर होईल अशी एवढीच चाणकी रोज करायची, एवढीच चाणकी रोज. नेमकं 8 दिवस, 15 दिवस, 3 आठवडा, महिना, 1 महिना, 5 दिवस ती पीठ गेलं. आणि जेव्हा शहरभर दादर दल्लेली होती त्याची शेवटची चाणकी झाली आणि खाल्ल्यानंतर त्या 8-8.5 महिन्याच्या पोराने चांदीचे डोळे केले. माई म्हणे वैन नाही देवनी ली टाक, वैन नाही देवनी नाही लिहिलं. त्यांनी शहरभरच अन्नदान करेल होतं. त्यांना आयुष्यातलं अन्न संपलं, त्याचं तिकीट फाटणार. अन्नदान हे दृढाविष्य संपलं. समजलं ना तुम्हाला? महाराज मेल्यानंतर सुद्धा त्या सावकाराची गंमत सामान्य नाही झाली. यमराजाने उन्हात उभं केलं. तो म्हणले रे यमराजाला बोलवलं, म्हणले रे सर्वांना सावलीत उभं केलं, मला उन्हात. तुम्ही म्हणणार तिथं ऊन सावली राहते का? मग महाराज पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा जसं आपण इथं करतो ना तसं तिथं उपभोगायला मिळतं. महाराज गंमत अशी झाली, उन्हात उभा असलेला बाकीचे सर्व सावलीत. यमराजाला बोलवलं याने, म्हणले का रे सर्व सावलीत आहे आणि मला एकट्याला उभं केलं उन्हात. यमराजाने काय केलं, चित्रगुप्ताला बोलवलं. म्हणजे चित्रगुप्ता इकडे. म्हणजे काय म्हणे, एक काम कर, 47 नंबरची यादी काढ.
आणि 78 नंबरचं पान नंबर काढा. 47 नंबरची यादी 78 नंबरचं पान नंबर काढ आणि त्या पान नंबर वरती बघ बरं म्हणे याने किती अन्नदान केलेलं आहे. महाराज यादी काढली, पान नंबर 78 काढलं, सर्व यादी कोरी खट्ट होती. चित्रगुप्त यमराजाला म्हणतो नाही 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 म्हणले याच्या इथं कुठेतरी काळा ठिपका दिसतोय, म्हणे कुठेतरी याने अन्नदान केलेलं आहे. महाराज तेवढंच अन्नदान केलेलं होतं, जेवढं अन्नदान तुम्ही कराल तेवढं आयुष्य वाढतं. लोक म्हणतात महाराज माझ्या बापाने 2 महिना अन्न पान केलं नाही, काही म्हणतात महाराज माझ्या बापाने 15 दिवस अन्न पाणी केलं नाही, बिना अन्न वाचून पण महिनाभर राहिला. का राहिला? त्याचं अन्न खात्यातलं जमा झालेलं होतं, जेवढं होतं तेवढंच त्याने खाल्लं. खात्यातलं अन्न संपलं, त्याला जावंच लागणार. अन्नदाने दृढाविष्य, म्हणून तुम्ही जेवढं सत्याला अन्नदान कराल तेवढं तुमच्या खात्यात ते जमा होतं आणि माणसाला दीर्घायुष्य लाभतं. कणक दाने कांती निर्मळू, कणक कणक दान करा. कणक म्हणजे सोने. हो, आते कीर्तन ऐकायला येईल तुम्ही जाता 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 नाक मातलं कान मातलं काळी संठीचा कणक दाने कांती निर्मळू. काही काही माणसे एकदम गोरे पाहन जन्माला येतात. काय कारण असेल महाराजांचं? हो, गोरे पान पाहिल्यानंतर उजेडात उभे केले तर पांढरे सफेद चमकतात आणि अंधारात उभे केले तर असे पांढरे सफेद चमकतात. काय कारण? यांनी मागच्या जन्मात कणक म्हणजे सोनं दान केलेलं होतं, म्हणून असे पांढरे सफेद गोरे पाहन चमकतात. मग काही माणसं काळे किट्ट राहतात. कधी कधी असं वाटतं याच्या वेळेस का रविवार होता का कलरचा डबा देवाने पाठवला नव्हता, का कलरचा डबा पाठवला नव्हता. त्याला वंगण मध्ये उभं केलं तरी वंगण आणि माणूस दिसतच नाही. इतका काळा शार काय असतील याचं काळा. हो महाराज जे माणसं काळे किट समजायचे मागच्या जन्मात कणक म्हणजे सोनं दान करायला हुकलाय. हो म्हणून काळे. आणि मी गौरवर्ण काय, मी अर्ध सोनं दान देऊ दिलं ना, अर्ध हिसकून घेतलं म्हणून गौरवर्ण आहे. महाराज कणक दान कांती निर्मळू. काय गोळाय नामदेवरायांचा अभंग. उदक दाने सदा सुखी. तुकाराम महाराज दान मागतात देवाजवळ. उदक दाने, उदक म्हणजे पाणी. अरे उदक दान करा. अरे चैत्र वैशाख महिना लागला, असं उन्हाळ्याचे दिवस रोडावर पाणीचे जाळ ठेवा, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. ज्यांच्या जवळ शेती असेल, शेतीमध्ये विहीर बोर ट्यूबवेल असतील, एक काम करा, तिथं कुंड तयार करा. त्या कुंड तुम्ही संध्याकाळी घरी येताना भरून ठेवा. काही लोक उलट करतात, घरी येताना भरलेलं कुंड खाली करतात. ते कुंड संध्याकाळी भरून ठेवा. महाराज त्या जंगलामध्ये हिंस्र प्राणी पाणी पितील. नाग, विंचू, सर्प, हत्ती, हो चिडी, मुंगी, प्राणी, हो म्हणजे बैल, घोडा, हत्ती, म्हैस, हे प्राणी पाणी पितील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो. लक्ष देऊ नाही का? उदक दाने सदा सुखी. हो, उदक दान केलं तर माणसाला आयुष्यभर सुख उपभोगायला भेटत. काही माणसं म्हणतात महाराज याच्या आयुष्यात दुःखच नाही. हो, समजायचं या माणसाने आयुष्यभर उदक दान केलेलं आहे मागच्या जन्मात. पाणी फुकट दान करा, फुकट. अरे चैत्र महिना वैशाख महिना जार लावा, आपली विहीर आहे, कुंड भरून ठेवा, हौद भरून ठेवा. येणारे जाणारे पीत राहतील, त्या प्राण्यांचा आशीर्वाद आपल्याला लागेल आणि त्याचा परिणाम आपलं आयुष्य सुखाने जाईल. उदक दान सदा. आणि जे माणसं आयुष्यभर दुःख उपभोगतात समजायचे मागच्या जन्मात उदक दान करायला हुकलेलं आहे. मग अजून सांगतो तुम्हाला. हो, वस्त्रदाने सदा सुंदरू. वस्त्रदान केल्यानंतर असं धारदार नाक, अतिशय तेजपुंज चेहरा. महाराज अतिशय सुंदर जन्माला येतो बघा वस्त्रदान केल्यानंतर. हो, जे माणसं दिसायला विचित्र आहेत ना, हो नाक असं नकटय, नाकाचा त्याचा पत्ताच नाही. कधी कधी त्याचं तोंड आणि नाक एकच वाटतं कधी कधी काही माणसांचं. समजायचं हे मागच्या जन्मात वस्त्रदान करायला हुकलेलं आहे. हो महाराज, कधी कधी काही माणसं असे दिसतात इतकी विद्रूप, इतकी विद्रूप,
त्याला दाढी आणि होठ दिसतच नाही. दाढीत होट होटात दाढी दिसतच नाही. काही माणसं अशी असतात महाराज. काही माणसं एवढी विद्रूप असतात ना, हे विद्रूप का जन्माला आले हे समजायचं. मागच्या जन्मात हे वस्त्रदान करायला उठले म्हणून हे विद्रूप जन्माला आले. मग महाराज वस्त्रदाने सदा सुंदरू, हो सुंदर. जो माणसाला दिसल्या पाहिल्या बरोबर प्रसन्नता वाटते समजायचं मागच्या जन्मात वस्त्रदान केलेलं आहे. हो. आणि मंदिर दाने भुवन पालखी. काय गोळ आहे अभंगात. मंदिर दाने भुवन पालखी. मंदिर बांधायचं आहे. हो. मंदिराला 5 लाख रुपये दान दिले किंवा अख्खं मंदिर बांधून दिलं. मग लोक म्हणतात, बघा तुम्ही, आम्ही लोक मंदिरं बांधलेली नाहीत पण जे बांधतात ना त्याला अनुमोदन देतो, वर्गणी गोळा करून देतो. म्हणजे आमच्या खिशातून नाही देत, आम्ही लोकांकडून पैसे काढून देतो. महाराज आजही सुखात आणि समाधानात जीवन जगतोय. मंदिर दान हे भुवन पालखी. मग महाराज जर हे दान न करायला हुकलं, दान केलं नाही जर हुकलं तर काय होतं मग? आता ते पण ऐका. आता मी तुम्हाला चांगलं दानाची किंमत सांगितली. आणि जर केलंच नाही दान, तुकाराम महाराज देवाजवळ दान मागतात. हो. दान मागितल्यानंतर तुकाराम महाराजांनी देवाला एकच विनंती केली, देवा मी तुझ्याकडे दान मागतो पण चांगल्या पद्धतीने मागतो. माझा हेतू चांगला आहे, माझा उद्देश चांगला आहे, माझं उद्दिष्ट चांगलं आहे. आणि तुकाराम महाराज देवाजवळ जाताना एक सांगतात, देवाने विचारलं तुकोबारांना, काही माणसं दान मागताना काय मागतात, देवा माझं लग्न झालं, मुलगा नाही मुलगा होऊ दे. हे पण दानच आहे. हो. काही माणसं आता यांचं दान काय आहे, जे 30-35च्या रेंज मध्ये यांचं दान काय आहे, देवा अजून माझं झालेलं नाही, माझ्यासाठी येऊ दे. येऊ दे म्हणजे लग्न होऊ दे, यांच्यासाठी ते दान आहे. महाराज दानाचे अनेक प्रकार आहेत महाराज, पण जे दान श्रीमंत संत तुकाराम महाराज देवाजवळ मागतात, असं कोणतं दान असावं? चांगल्या दानाचं पुण्य सांगितलं मी तुम्हाला. आता जे दान करत नाही त्यांच्यासाठी सांगतो. जे मुलं आई वडील हयात असताना, आता तसं लग्न झालं, आता वाईट सांगतो, वाईट थोडस चांगलं ऐकलं तर थोडं वाईट ऐकण्याची सवय ठेवा. हो महाराज, नवीन लग्न झालेल्या पोराला आकाश 4 बोट उरतं, त्याचा आकाशाचं 4च बोटाचं अंतर राहतं. 2-5-6 महिने लग्नाला झाले, बायकोने आवाज दिला. बायकोने आवाज दिल्यानंतर बायकोने सांगितलं का, म्हणजे काय म्हणे, आपल्या घरातला किराणा संपला, तुम्हाला अक्कल नाही. कोण म्हणतं? बायको. कोणाला? नवऱ्याला. कोणाची अक्कल काढते? त्याला अक्कल नाही. बरं ठीक आहे, मला अक्कल नाही म्हणले, या घरात गेला, म्हणले आण खुर्ची, वही, पेन आण. खुर्चीवर 4 चाकडा टाकून बसला. बायकोने म्हणले सांग काय किराणा आणायचा. म्हणे 5 किलो साखर, मीठ, मिरची, तेल. तितक्यात आईने आवाज दिला. शेजारच्याच रूम मध्ये आई होती. कारण कधी कधी असं होतं, मुलगा जरी एक असला, सुनेला जर सासू सण नाही झाली तर एका घरात वाटणे होते. कूट मध्ये घातलं जातं, इकडे आई इकडे मुलं. आणि आई आरोडी देत होती, बाळा बाळा तुझ्या बायकोचा किराणा आणतोस ना तू? इतकी गोड बोलते बिचारी माय. बाळा बेटा तुझ्या बायकोचा किराणा आणतोस ना? फक्त बेटा राजा माझी फक्त 5 किलो साखर घेऊन ये रे. त्याने आईचं ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं केलं. आईचं ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं केलं. पुन्हा बायकोला विचारायला लागला, म्हणले काय आणू सांग बरं का. म्हणे ती म्हणले फेरेन लावली, पानचा डबा. बरच लिहिलं आणि दर पायऱ्या उतरला. मोटरसायकलला किक मारली, जसा गेला धुडा मार्केटमध्ये किराणा घ्यायला. आईचं विसरलाच. आईने काय सांगितलं आईकडे ध्यानच दिले नाही. नाथ महाराज असं म्हणतात, हो जो नुसतं बायकोच ऐकतो ना आईचं ऐकत नाही. जो नुसतं बायकोच ऐकतो ना आईचं ऐकत नाही. नाथ महाराज म्हणतात, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, नाही विना मागता शब्द नाही मागता, माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागता, बैरा झालो या नरदेई आता, एका जनार्दनी स्मरण आता. महाराज जे नुसतं बायकोच ऐकतात, आईचं ऐकत नाही, ती अवलाद
या जन्मात, मागच्या जन्मात ऐकलं नाही ती अवलाद या जन्मात कानबन नावाची केस त्यांच्यावर होती. जी अवलाद या जन्मात बैरड जन्माला आली ना, समजायचं त्या अवलादींनी मागच्या जन्मात नुसतं बायकोच ऐकत आला. मला सोपं सोपं करून सांगतो तुम्हाला. अजून पुढचं बोलू का? हो, अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आहे, महेंद्रमध्ये चालू आहे. आणि चालू असताना हो महाराज खेडोपाडीतले लोक इथं कीर्तन ऐकायला येत आहेत. आणि काही लोक गावात कीर्तन ऐकत चालू असताना गाडून ऐकतायत. गाडून म्हणजे पांघरून ऐकतात. काही माणसं पांघरून कीर्तन ऐकतात, म्हणजे जोपर्यंत ऐकायचं तोपर्यंत ऐकायचं, लागले डोळे लागले. हो, काही माणसं दुरून ऐकतात. महाराज नाथ महाराज म्हणतात, अरे माझ्या देवाच्या मंडपात सप्ताह चालू आहे ना, महेंद्रमध्ये आहे ना, तुम्हाला कुठं बाहेर जावं लागत नाही ना. मग तुम्ही जर कीर्तनाला आले नाही, जर माझ्या देवाचे गुणगान ऐकले नाही, जर तेव्हा तुम्ही माझ्या संतांचं चरित्र ऐकलं नाही, जर तुम्ही कथा कीर्तन ऐकले नाही, जर ज्ञानेश्वरी पारायण ऐकलं नाही, समजायचं पुढच्या जन्मात आपल्यावर कानबन नावाची केस होते. नाही ऐकेले हरी कीर्तन, नाही ऐकेले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्वी बहिरा झालो त्यागून. गर्वी बहिरा म्हणून ज्यांनी हरी कीर्तन गावात असल्यावर ऐकत नसतील, समजून घ्यावं त्यांच्यावर कानबन नावाची केस होते. हो महाराज, इथं बी केस आहे का? हो, तिथे बी केस आहे. कदाचित इथं जर कोर्ट कचेरी झाली, केस झाली ना, ते मिटू शकते, पण तिथं जर केस झाले ना, हो महाराज कधी कधी असं होतं, मी नेहमी सांगत असतो विनोदाने. हो, कीर्तन ऐकताना इतकं ध्यान देऊन ऐकायचं ना, इतकं कान देऊन ऐकायचं ना, सर्वांगाचं मन आणि चित्त आपलं कीर्तनामध्ये असलं पाहिजे. नाही ते बऱ्याच वेळेला असं होतं बापूसाहेब, हो अक्कल गेली पारा मागून आणि दामाला पारा पिडून. समजने वाले को इशारा काफी होता है. जसल्या कवडीने अक्कल नाही त्याला तर 40,000. महाराज एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये अक्कल गेली पारा मागून आणि अक्कल दामाला पारा पिडून. जीवनामध्ये एकच वाक्य ध्यानात ठेवा, दृष्टांत सांगतो. हो, गोड दृष्टांत आहे, फक्त चिंतनात्मक कीर्तन आहे का म्हणजे कळेल तुम्हाला. स्वयंपाक करणारी सुग्रण असावी. आणि दृष्टांत का सांगतो तुमच्या ध्यानात येईल नंतर. हो, स्वयंपाक करणारी सुग्रण असावी, भांडणारा उदार असावा आणि जेवणारा रसज्ञानी असावा. स्वयंपाके आणि उदारे स्वयंपाक करणारे सुग्रण असावी, वाढणारा उदार असावा आणि जेवणारा रसज्ञानी असावा. ते एक एक घासाची चव घेणारा असावा. एक घास साबुदाण्याचा, एक घास बटाट्याचा, एक घास बासुंदीचा, एक घास हो वेपारचा, एक घास आपल्या केळीचा, मग फराळाची मजा. महाराज जेवणारा रसज्ञानी पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे. नाही तर जेवणाऱ्याला भूक लागलेली आणि वाढणार, स्वयंपाक करणारे सुग्रण आणि वाढणारा देऊ का देऊ ठेव रे, देऊ का कुठं करतोय ठेव. वाढणारा उदार पाहिजे. महाराज आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. काय संस्कृती आहे ऐका. समजा आपण जर जेवण करत असलो आणि जेवता जेवता जर आपल्या दारापुढून माणूस गेला आणि त्याचं जर लक्ष आपल्याकडे जेवताना गेलं, ध्यान देऊन ऐका, जेवताना आपल्याकडे लक्ष केलं तर आपण त्याला काय म्हणतो, पटकन बोला, जोरात बोला, या जेवणाला. असंच एक गाव मागे होता, गाव मागे तो बगल मग ताटलीच ना, असं मैन दडावर फिरी राहायचं. कोण जेवणले बसेले का, कोण जेवणले बसेले का, कोण फराळ करा नका, कोण फराळ करा नका. मस्त पैकी गाव मागत फिरत होता आणि नेमका एका घरामध्ये दोघं नवरा बायको त्याला फराळ करताना दिसले. आणि त्या नवरा बायकोचं लक्ष याच्याकडे, याचं लक्ष त्यांच्याकडे. त्या नवरा बायकोने दोघांनी विचार केला, म्हणले या जेवणाला हाऊन नेता ते दळदळ पायऱ्या चढी घ्या. बगल मग ताट होता, जसा ताट ठेवा तसा समोर. आता वाढणारा आला, स्वयंपाक करणारी सुग्रण होती. वाढणारा आला, वाढणाऱ्याने सांगितलं म्हणे साबुदाणा, म्हणे मध्ये मातो, म्हणे बगर, म्हणे ठेवा साईडला, म्हणे शेंगदाण्याची आमटी, म्हणे ठेवा बाजूला.
म्हणे केळी, म्हणे ठेवा एका साईडला. म्हणे बासुंदी, म्हणे एका कडेला माते. म्हणे वेपर्स, म्हणे ठेवा एका बाजूला. म्हणे बटाट्याची काय होती ती भाजी, हो, म्हणे ठेवा एका बाजूला. महाराज सर्व एका ताटात वाढणाऱ्याने बरोबर वाढलं आणि जेवणाऱ्याला अक्कल असावी. त्याने केळीचे टरपले खाल्ले, सोलले, फेकले, सर्व ताटात जेवढं वाढलेलं होतं सर्व एक केलं. सर्व एक केलं आणि वाढणाऱ्याने विचारलं, म्हणे का तुम्ही ताटातलं सर्व नाही, म्हणे का एकच आहे का नाही म्हणे. जेवणाऱ्याला अक्कल असावी, वाढणारा उदार आहे, स्वयंपाक करणारी सुग्राने, पण खाणाऱ्याला अक्कल नाही ना. असं एक एक घास जर चव घेतली तर ती जेवणाची मजा येते, ती फराळाची मजा येते. तसं कीर्तन करणारा किती चांगलं कीर्तन करत असला आणि ऐकणाराने जर अख्खं झोपमा कीर्तन ऐकली तर, आणि कीर्तन म्हणतात सकाळी मुकेश नाराज नाही, कीर्तन बरोबर होत नाही, आता हे तू अख्खं झोपमा काढते बरोबर होत नाही करा हो. असं आमदारी खोली मग वल्ला फोटे काही शेपाला नाही का नाही. मग महाराज तुकाराम महाराजांनी देवाजवळची याचिका फेटाळली, ती उगस नाही फेटाळली. महाराज तुकाराम महाराज देवाच्या दरबारात जातात आणि देवाच्या दरबारात जेव्हा गेले होते ना तेव्हा 10:25 झालेली होती. 10:25 जेव्हा झाली आणि तुकाराम महाराज देवाच्या दरबारात गेले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला या शरीरातलं दान मागायचं नाही, हो, मला या पायाचं, हाताचं, डोळ्याचं, कानाचं कुठलंच दान या शरीरातलं मागायचं नाही. देवाने तुकोबारांना सांगितलं, तुकोबा तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. देवाची भाषा तुकोबाराय म्हणले. मग देवाला असं वाटलं तुकोबाराय काही धन संपदा, मुक्ती, इस्टेट, बंगला, गाडी, घोडी हे मागतील. तुकोबाराय म्हणतात मला याची गरज नाही. म्हणले देवा, हो, तुकोबारायना देवाने सांगावं, तुकोबा तुमच्या भक्तीचं ऋण, भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर एवढं आहे, त्या भक्तीच्या कर्जातून उतराई होण्यासाठी तुम्ही माझ्याकडे मागा. तुकोबाराय म्हणताय, देवा तुम्ही सांगतायत म्हणून बरं, मला मागण्याची गरज नाही. तुकोबारायचे शब्द आहेत, हो, मला दान घेण्याची गरज नाही, पण तुम्ही सांगताय ना म्हणून. मग वेळेला देवाने विचारलं, तुकोबा मागा हो माझ्याकडे काहीतरी. हो, तुकोबाराय म्हणतात, तुला द्यायचंच ना देवा, तू सांगशील ते मला नको आहे, मी सांगेन ते मला तुला द्यावं लागेल. म्हणजे काय देऊ देवा, तू ज्या चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे, ज्या चंद्रभागेच्या तीरावर विटेवर उभा आहे, कटेवर तुझे हात आहेत, फक्त आयुष्यात तुझा विसर पडू देऊ नका. अभंगाचं पहिलं चरण हे